मामा चांगली निघू राहिली म्हणलं आपली गावठी दारू. प्युअर निघाल्या पाहिजे म्हणलं, प्युअर. गुर नसन तर गुर टाक, मोह नसन तर मोह टाक, पण प्युअर निघाल्या पाहिजे गावठी दारू. शिवलाल, दारू तर म्हणलं चांगली निघू राहिली प्युअर, पण साला म्हणलं याच्यात म्हणलं गुर कमी पडला ना. आपल्यापाशी म्हणलं गुर कमी आहे. अजून गुर पाहिजे होता म्हणलं 10 किलो. तू जातं का म्हणलं गावामध्ये नान म्हणलं 10 किलो गुर. मामा मी गावात जाईन, लोकायला जर गुर आणता आणता दिसलो मी तर मग आपत येईन ना. साले लोक गावठी दारू प्यासाठी येईन म्हणलं आपल्याकडे. मग तेले दारू द्यायला का ना आपल्याला. मग कसं करू, जाऊ का गुर आणाले. अबे शिवलाल, एक काम कर, घरी जा तू येवाल्या, एक थैला घे मोठावाला. त्या थैल्यात म्हणलं चुपचाक दुकानातून गुर घे ना आणून घे. लपून लपून असं कसं दिसते म्हणलं लोकायले. मा जाऊ दे ना म्हणलं ते गुर न फुर, आता कायले आणत बसतं गुर. आपल्यापाशी आहे ना म्हणलं 5 किलोची बट्टी. थेस टाकणं म्हणलं त्याच्यामध्ये, होते ना या 5 किलो गुरानं. अबे शिवलाल, नाही होत रे बा एवढ्या गुरानं. अजून आपल्याला 10 किलो गुर पाहिजे. त्याच्याशिवाय मजा येणार नाही. मोह आहे म्हणलं आपल्याकडे. मोह तर खूप आहे, पण गुर म्हणलं कमी पडला. आमा होते ना म्हटलं. आता ह्या 2 डबक्या भरल्या, आता एकच डबकी भरायची आहे, होते ना तेवढ्या गुरानं. अबे आलूच्या पोंग्या, तुले माहित आहे का मामाले माहित राहते बे गुर किती लागते किती नाही तर. अबे हे डबकी भरत नाही, हे म्हणलं 2च लहान डबक्या भरल्या ना आपल्या, एक मोठी डबकी राहिली आणि भरायची. मग त्याच्यासाठी गुर लागन ना बे. नपूर गेला ना आपल्याकडे गुर. आमा आपल्या डबक्या म्हणलं ह्या गावठी दारूनं किती भरल्या, 2 का. मग आता हे मोठी डबकी भरायची आहे का, मग होणार नाही आहे ना. अबे तुम्ही दोघं समजून कोण नाही राहिली माईवाली गोष्ट. अबे लहानवाल्या 2 डबक्या भरल्या आहे, पण ते 15 लिटरची म्हणलं तर एक डबकी भरायची आणि मोठीवाली. तिच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा अजून म्हणलं 10 किलो गुर लागन. त्याच्याशिवाय जमणार नाही. ठीक आहे मामा, जातो म्हणलं गुर घेऊन येतो म्हणलं 10 किलो. त्याच्या पहिलं म्हणलं एक पॅक मारू दे बा. कशी काय निघाली आपली गावठी दारू तर एक पॅक मारू दे. एक पॅक मारून जातो म्हणलं गावामध्ये. मग कोणाचा मायकलाल बी आपल्याला म्हणून नाही शकत पुढं चालला रे शिवलाल म्हणून. एक पॅक मारायचा आहे. बे शिवलाल, गावठी दारू होय ना, गरम गरम आहे ते. थंडी तर होऊ दे बे ना. तू आता गावात म्हणलं गुर आणायला चालला आहे, तू जर पॅक मारला म्हणलं या गावठी दारूचा, अबे तू यानं चालणं तरी होते का. एक काम कर, गुर आण पहिलं, मग पे म्हणलं जेवढी प्यायची आहे तुला तेवढी. इथं झोप लागेल तर, पण गुर आण पहिलं. अरे आपल्याला म्हणलं जमत नाही ना. आपल्याला जमत नाही तसं. पहिले एक पॅक मारू दे रे बाबा या गावठी दारूचा. गरम राव का थंडी राव चालते आपल्याला कसंही बी, पण पॅक मारूनच जातो म्हणलं गुर आणाले. काय शिवलाल, तू मायवाली गोष्ट समजत कोण नाही बे. हे काय देशी दारू होय का म्हणतो. अबे गावठी दारू होय ना हे. एक पॅक जरी पेला तरी तुझ्या अंगात येते का, चालणं होणार नाही. म्हणून म्हणतो आरामशीर गुर आण, त्याच्यानंतर म्हणलं पेत बस किती प्यायची आहे तर. ना आता म्हणलं दुसरा घाणा निघते आपला. त्यासाठी गुर लागन आपल्याला, लवकर आण. ठीक आहे मामा, 10 किलो आणू का गुर. पैसे लागन ना 10 किलो गुर आणाले. बे शिवलाल, कालच तुझ्या पैसे ते गुर आणाले म्हणलं 1000 रुपये दिले होते मी ना, झाले का खतम. अबे 1000 रुपयातून 500 रुपये उरले असं ना बे. ते 500 रुपयाचा गुर घेऊन ये. हो 500 रुपये आहे माझ्यापाशी, त्याचा गुर आणून घेतो. येतो मग लवकर न. गावात जाशील तर टाइमपास करत नको बस, जो कोणासंग बोलशील मग टाइम होईल तिकडं. इकडं आपला दुसरा घाणा निघाला पाहिजे म्हणलं गावठी दारूचा. लवकरात लवकर म्हणलं गुर घेऊन ये. गुर घ्यायला म्हणलं कोणाच्या दुकानात जातो. कोणाच्या दुकानात म्हणजे आमच्या गावामध्ये सरपंच साहेबाचं दुकान आहे, त्याच्यापाशी म्हणलं ह्या गावठी दारूचा गुर राहते, तिथूनच आणून घेतो म्हणलं 10 किलो. बरोबर पाहतो म्हणलं सरपंच साहेब आले, नाही तर सरपंच साहेब तुला विचारत बसन, अबे कायले पाहिजे गुर एवढा मोठा 10 किलो, कुठं चालला घेऊन, असे प्रश्न विचारन. तू डायरेक्ट सांगजो काम आहे म्हणा, मायावाल्या त्या बकरेले पाहिजे म्हणा गुर. असं सांगजो. आम्हा टेन्शन नको घेऊ तू. शिवलाल होय म्हणलं ह्या. शिवलाल मंतर मारायला वस्ताद आहे म्हटलं, काही टेन्शन घेऊ नको. जाऊ मग आता. जा लवकर वापस ये जा. शांताराम भाऊ, का झालं होतं म्हणलं ट्रॅक्टरले. मायावाल्या वावराची राहिली म्हणलं कल्टिवेटर करायची. हो सरपंच साहेब, त्या मायबीन डिझेलच्या टँकीमधून डिझेलच जाय बा. मग काही नाही, त्या मेकॅनिकलले बोलवलं, त्याला दाखवलं बा त्या टँकीमधून डिझेल जाते म्हटलं. तर तो म्हणे याचा नट निघालाय म्हणे, त्याच्यातून डिझेल जाते म्हणे, लिकेज झालाय म्हणे. तर त्यानं करून दिलं बा ते काम. आज घेऊन जा मला तुम्ही कल्टिवेटर मारायले. शांताराम भाऊ, आज काही मला फुरसत आहे नाही. आज मला जायचं आहे म्हणलं मार्केटमध्ये, हे किराणा दुकानचं सामान आणले. तर एक काम करतो, उद्या म्हणलं घेऊन जाईन ट्रॅक्टर कल्टिवेटर मारायले. हो सरपंच साहेब, केव्हा घेऊन जा ना. हो
हा ट्रॅक्टर तुमचाच आहे, कायले टेन्शन घेता तुम्ही? जेव्हा तुम्हाला लागते कल्टिवेटर मारायले तेव्हा घेऊन जा म्हणलं ट्रॅक्टर. ड्रायव्हर तर आपला माणूसच आहे जबरू. बऱ्या उद्या तयार राहायचो म्हटलं. आज मला काम आहे म्हणून आज काही कल्टिवेटर मारायची नाही, पण उद्या म्हणलं ट्रॅक्टर तयार ठेवजो. सरपंच साहेब मायावाला उद्या काही जमत नाही. मी चाललो म्हणलं माया सोबत्याच्या लग्नाले. हा तर उद्या जमणार नाही, परवाच्या दिवशी मारून घेऊ म्हणलं कल्टिवेटर. अबे लेका जबरिया, सोबत्याचेच लग्न करत बसीन का बे? स्वतःचं लग्न कवा करतं बे? हा कुवाराच राहशील का? सरपंच साहेब हे शब्द बोलायच्या वेळेस तुम्हाला थोडीशी लाज नाही वाटली का? हा वाटली नाही का म्हणलं लाज? मी माणूस म्हणलं तुमचा हवंय, कामं तुमचे करतो, तर माझ्यासाठी म्हणलं पोरगी तुम्ही न पाहिले पाहिजे ना. हा पोरगं जाते का पोरगी पाहिले पहिलं? हा तुम्ही ना निरप आणायला पाहिजे होते ना पोरीचे. मला सांगता हा लोकांचे लग्न करता ना तू वाला कवा करतो? भोकाड शेंद्र्या पोट्टे लेका जबरिया, तुझ्यासाठी निरप विचारतो पोरीचे, पण एकही म्हणलं मायबाप म्हणलं तुले पोरगी द्यायला तयार नाही आहे. हा तेले असं सांगतो का पोराच्या डोक्याले केस नाही आहे बा, त्याच्यापाशी म्हणलं 5-6 एकर वावर आहे आणि बकरे आहे पोरापाशी, तर कोणी द्यायला तयारच नाही. तयार नाही ना म्हटलं. पोरीचे मायबाप मला पोरगी द्यायले फेकान तिकडं, मग काय लोड घेता? हा जीवनभर म्हणलं मी कोराच राहीन. हा नाही तर म्हणलं जगणार नाही का मी लग्न नाही केलं तर? जबरिया कसं आहे, जीवनात आलं तर लग्न करावंच लागतील का? कसं आहे एकटा राहशील तर कसं जमन म्हणलं? तुझ्या घरचा बुडगा आज आहे उद्या नाही राहीन, मग एकटाच राहशील का? हो एकटाच राहतो म्हणलं मी, मस्त पैकी म्हणलं स्वयंपाक करत जाईन ना खात जाईन. हा नका मला जात जाईन, काय मोठी गोष्ट आहे त्याच्या सरपंच साहेब फेकान तिकडं. बे शिवलाल, काय पाहिजे होतं? साखर पाहिजे होती, गुड पाहिजे का तेल पाहिजे? काय म्हणलं सरपंच साहेब? आज साखर गुड तेल वेल सगळं किराणा नाही पाहिजे. आज मला फक्त ते गुड पाहिजे होता, फक्त 10 किलो. गुड आहे का आपल्या दुकानात? हो गुड तर आहे, पण 10 किलो कायले बे? कायले लागते म्हणलं 10 किलो गुड? हो सरपंच साहेब, त्या बकऱ्याच्या चाऱ्यामध्ये म्हटलं मला गुड टाकायचा आहे. म्हणजे गुड टाकला चाऱ्यामध्ये बकऱ्याच्या तर चारा मस्त खाते म्हणलं त्या बकऱ्या, म्हणून गुड टाकतो. कोणता गुड पाहिजे तुले? तो चांगलावाला पाहिजे का 50 रुपये किलोवाला? नाही हो सरपंच साहेब, तो चांगलावाला 50 रुपये किलोवाला काय देता? बकऱ्यालेच तर चारा लागते. थो का लोक नेत नाही का म्हणलं दारू काढायले? ते गावठी दारू काढत नाही का जंगलामध्ये वावरामध्ये? हा त्याच्यासाठी म्हणलं गुर नाही नेत का दारू काढायले, गावठी दारू काढायले? तो गुर नाही का आपल्याकडे काढावला? हाय ना बे, तो तर आहेच. लोक म्हणलं आता ते गावठी दारू काढते ना त्यासाठी विकत नाही देत म्हणलं. हाय ना त्या ना बकऱ्यालेच तर चारा लागते. त्या किती रुपये किलो आहे तो? दारूचा गुर म्हणलं 30 रुपये किलो, जास्त महाग राहत नाही तो. हा फिल्टर नाही केला राहत काढावाला गुर. हा 30 रुपये किलो आहे. 30 रुपये किलो आहे ना, तो एक काम करा 15 किलो देऊन द्या. 15 किलो द्या, 15 किलो. 15 किलो गुड? आता तर तू 10 किलो म्हणेन बे शिवलाल. हा त्या गुर म्हणलं एवढा टाकतं का बकरेले 15 किलो? हा सरपंच साहेब काय म्हणलं 10 वेळा ते गुर नेत बसन, एक वेळाच म्हणलं 15 किलो घेऊन जातो घरी. दररोज म्हणलं त्या बकऱ्याच्या चारामध्ये टाकत जातो, याची डबल काही कटकट नाही. ठीक आहे, पैसे नगद आहे ना? हो पैसे नगद घ्या ना हो तुम्ही. हा पैसे नगद घ्या ना, पहिलं गुर तर द्या. थैला आणला का? हो ह्या कायचा एवढा मोठा थैला आणलाय. आता 10 किलो गुर निवरालो आहे तर थैला काही लहानसा आणीन का मी? ह्या मोठा थैला आणला म्हणलं. ठीक आहे देतो म्हणलं थैल्यामध्ये. थांब बे शिवलाल, आम्हाला मंतर तर नाही मारवला तू? हा ते गावठी दारू काढाले गुर तर नाही निवराला म्हणलं तू? माय बिन शांताराम भाऊ पागल झाला का तू? मला काही गावठी दारू काढता येते का तर मी गुर नेणार आहे म्हटलं? अरे बाबा त्या बकऱ्यासाठीच होय गुर. गुलाल भाऊ मायापाशी म्हणलं 10-15 बकरे आहे. अरे एवढा मोठा गुर म्हणलं बकऱ्याला चारतच नाही. 15 किलो तू गुर घेतला म्हणलं तो दारू काढायचा. मग आम्हाला शेक चाललाय बा, तू दारू काढायलाच गुर घेतलाय. पहिले का टाकली काय म्हणता चमट टाकते मी? तुझ्या संग बोललो का मी? हा तुझ्या संग बोललो का म्हटलं? तू ये ना मायावाला जमत नाही, तू बोलतं काय बे माया म्हणतात? शिवलाल भाऊ मी काय म्हणतो, माया डोक्याला केस नाही ठीक आहे, पण तू म्हणलं टकल्या म्हणू नको, समजलं का? मी तुझ्यासोबत चांगला बोललो. हा शिवलाल भाऊ म्हणलं असं असं झालं, तू म्हणून राहिला मला टकल्या. जाऊ दे ना बेले का जबरे, काय म्हणलं त्या शिवलाल सोबत लागू राहिलाय? जा रे शिवलाल, त्या बकऱ्या म्हणलं तू यायला वाट पाहत असन त्या गुराची. जा त्या ताऱ्यामध्ये गुळ टाक न खाऊ दे म्हणलं बकऱ्याले. जा लवकर, टाइम काही करू नको. शांताराम काका मला याच्यावर शेक चाललाय म्हटलं. ह्या काही बकऱ्या ताराले गुर नाही निवरालाय म्हटलं, समजला का? ह्या निवराला म्हणलं गावठी दारू काढासाठीच गुर. हा एवढा गुर खाते का बकऱ्या? हो शांताराम भाऊ, शेक तो मलाही चाललाय म्हणलं तसा या शिवलालवर. याची काही प्लॅनिंग आहे म्हटलं. बबन माऊली याची हे काढून राहिले म्हणलं गावठी दारू. आता देशी दारूले याच्यापाशी काही पैसा आहे नाही, म्हणून हे काढून राहिले म्हणलं दारू इकडल्या इकडं वावरायनं. म्हणजे साहेब माय मला तर पहिलंच वाटलं ह्या बाबा शिवलाल निवराला 15 किलो गुर. गुर कोणता निवराला आहे? तो दारू काढायचा. हा बकऱ्याला एवढा गुर चालतच नाही, ह्या निवराला मला दारू काढासाठीच.
जबऱ्या तू इथं मस्त उभा आहे बकऱ्या चाराले चालत नाही का? मी सोडल्या ना बकऱ्या. तुझ्या घरी गेलो होतो, तुझ्या घरचं बुडगं म्हणे माझ्या घरचं पोट्ट कुठं गेलं ना कुठं नाही म्हणे. 2 दिवसापासून बकऱ्याच नेण्यात म्हणे चाराले. चालत नाही का मला बकऱ्या चाराले? थांब ना बे थोडसा, आम्ही थोडस चौकशीमध्ये आहे म्हणलं एका माणसाच्या. तू थांब थोडसा. मी काय म्हणतो शांताराम काका, या शिवलाल गेलाय म्हणलं 15 किलो गुर घेऊन म्हणलं थैल्यात. जाऊ का म्हणलं याच्या मांग मांग, या कुठं जाते तर लपून लपून जातो. बेले का जबऱ्या पण दिसल्या पाहिजे नाही. हा याचा म्हणलं पिछा करत जा तू. कुठं जाते आहे गुर घेऊन तो? हा खरोखर घरी चालला का कुठं जाते तर फक्त आम्हाला सांग. ठीक आहे शांताराम काका, जातो म्हणलं याच्या मांग मांग. खरोखर या लेखाचा बकऱ्या चारायला गुर निवरालाय का गावठी दारू काढायला गुर निवरालाय. जातो याच्या मांग कुठं जाते तो. ठीक आहे जबरू, जा मग लवकर. हा न इथंच बसून राहतो आम्ही. हा ना आम्हाला सांगायला लवकर ये. ठीक आहे शांताराम काका. त्याला मार द्या. या शिवलालला म्हणलं इथून 15 किलो गुर नेला म्हणलं गावठी दारू काढायले. आम्हाला थोडासा शक चाललाय त्याच्यावर. तो चालतं का म्हणलं त्याच्या मागं मागं कुठं चालला तर गुर घेऊन? चालतं का? मग बकऱ्या सोडून देऊ आपण चाराले. पण लेका बकऱ्या चारायला वेळ उराला बे. हा उपाशी झाले का बकऱ्या रात्रीपासून? हा बकऱ्या सोडून देऊ ना चालणं. अबे काय लेका पागल आहे का बी तू? अबे थोडंसं म्हणलं 15 मिनिटाचंच काम आहे ना. तिच्या मागं मागं जाऊन बे लपून लपून पाहू ह्या कुठून नेते तो गुर. मग सोबत म्हणलं बकऱ्या घेऊन जाऊ चाराले. चालतं का सांग? ठीक आहे चल. केला का बे शिवलालचा पिछा केला का? कुठं गेला म्हणलं गुर घेऊन शिवलाल? शांताराम काका, मी त्या शिवलालनं आपल्याला बराच मंत्र दिला. हा बकऱ्या चाराले गुर निवरालो म्हणे. नेला कुठं गुर माहित आहे का तुले? ते मामा आलू पोंग्या न्या शिवलाल हे तिघं मिळून ते मामी त्या नदी पाशी म्हणलं गावठी दारू काढवले आहे. असं का? तरी साला आपल्याला शेक चालला होता. ह्या एवढा मोठा 15 किलो गुर दारू काढायचा नेऊन कुठं राहिला? बकऱ्या चाराले हुस नाही शकत. गावठी दारू काढायला गुर नेला का ये ना? हो म्हटलं शांताराम काका, हे म्हणलं त्या नदी पाशी म्हणलं येईन मामा आहे आलू पोंग्याने हे आहे मस्त म्हणलं ते भट्टी काढून राहिली आहे गावठी दारूची. ठीक आहे. सरपंच साहेब, आता म्हणलं हे 3 जण मिळून गावठी दारू काढून राहिले त्या नदीपाशी आपल्या. हा आंब्यात झाड गिनी आहे का तिथं? मग चला ना. हा आपण बी पॅक मारून घेऊ ना. आपल्याला भेटतेच म्हणलं दारू. नाही तर यायची लावून देऊ म्हणलं एखाद्या ठिकाणी. हा प्यायची आहे तुम्हाला गावठी दारू? चला ना मग. शांताराम भाऊ, मायावालं दुकान उघडं आहे ना, बंद करावं लागेल मग. सरपंच साहेब काय म्हणलं 10-15 मिनिटात ये ना होते. ह्या आंब्याच्या झाडापाशी नद नाही का तिथं काढून राहिले म्हणते ते गावठी दारू. चला ना लवकर एक पॅक मारू येऊन जाऊ. हा लय दिवसाची मला हे गावठी दारू पेली नाही ना मोहाची. हा काय म्हणलं ते देशी ती इंग्लिश पिऊ म्हणलं बोर होऊन गेलाय माणूस. चला ना एक पॅक मारून घेऊ. देते मामा आपल्याला. शिवलाल तर फेकान तिकडं. चाल मग मी बी म्हणलं आता खूप दिवसाची गावठी दारू पेली नाही आहे. मजा येत नाही मला गावठी दारू पेल्याशिवाय. चाल. बे आलू पोंग्या, काय डुकरासारखा बसला आहे बे तिथं. हातभार लावणं मले या काड्या सरकू लागणं बे. इस्तू लावणं बे इथं या ड्रामा खाली इस्तूला. मामा इस्तू सरकवता मायावले हात दुखून गेले आहे न. काय त्या इस्तू सरकत बसू का? ह्या लेखाचा शिवलाल गेला म्हणलं गुर आणाली. अजून याचा पता नाही कुठं गेला आहे. माहित नाही का घंट्यापासून गुर आणलाच नाही त्यानं अजून. हो ना आलू पोंग्या, मायाबी लेखाचा शिवलाल गुर आणाली एका घंट्यापासून गेलाय. इथं गुर होऊन गेला म्हणलं खतम. आता गुरच नाही ना मला याच्यात टाकाले दारू काढाले. हा आता काय करू? या लेखाचा अजून अर्धा घंटा नाही आला तर जाते म्हणलं या घाणा वाया. अबे शिवलाल काय हो बे? हा लेखा गुर आणाले एवढा वेळ लावला का? हा कुठं गेला होता बे? हा का जेवायला बसला होता घरी? इथं गुर खतम झाला लेखा. दारू काढायला गुर नाही आहे. तू घाणा म्हणला आता वाया जात होता अर्धा घंटा. तू नाही आले असता तो बरं झालं. लवकर आला तू गुर घेऊन. गुर खतम झाला मंगानीच. तुले काय आहे का? तू इथंच आहे म्हटलं. मले गावातून गुर आणा लागला. सारे लोक मला विचारे एवढा गुर कुठून चालला घेऊन थैल्यात का आहे. सगळ्याला मंतर मारत मी इथं म्हणतो पोहोचलो बा. थकून गेलो आहे मी. अबे लेका शिवलाल, तू मंतर मारायला वस्ताद आहे ना म्हणून तुला गुर आणायला पाठवले गावात न. तू थकून गेला म्हणतो. काय बिन थकत नाही तर का माणूस? 15 किलो गुर आणला ना थैल्यामध्ये. मग 15 किलो गुर आणता थकत नाही का माणूस? आता मामा एक काम कर बा, मला 1-2 पॅक दे म्हणलं चांगल्या गावठी दारूचे प्युअर पैकी. गरम दे. थांब ना थोडसा अजून 10-15 मिनिट. हा बस 10-15 मिनिट थांबला का आपण तिघही म्हणलं सोबत म्हणलं पॅक मारून घेऊया गावठी दारूचे. कशी का बनली तो? मामा वाद्याले पक्का रात जा बा. तू माझ्यासोबत वादा केला होता. पहिलं गुर आण म्हणे शिवलाल, त्याच्यानंतर पॅक मारतो म्हणे. आता पॅक मारतो बा मी. गुर आणला ना. ठीक आहे बा शिवलाल, तू आला मन काही थांबून नाही राहिलाय. तू एक काम कर, ते पिवळी डबकी आहे ती तिकडली साईडची त्याच्यातला म्हणलं एक पॅक मारून घे. ते दारू म्हणलं थंडी झाली आहे त्याच्यातला मार पॅक. त्या कुठं ठेवू म्हणलं या गुराचा? आणू का तिकडं का साईडने ठेवू म्हणलं त्या पाण्याकडे? एवढा मोठा गुर ठेवतो का म्हणलं 15 किलो इथं सामने. एक काम कर,
ते झाड आहे ना झाड, त्या झाडाखाली म्हणलं तो थैला म्हणलं अटकून दे न त्याच्यातला म्हणलं 5 किलो गुर घेऊन ये म्हणलं इकडं न 10 किलो राहू दे म्हणलं तिथंच झाडाले अटकून. त्या झाडाले अबे लेका शिवलाल, मायबीन तुझेच गाव होय म्हणलं आणि तुझ्याच गावाचे वावर होय ये न तुझे वावर म्हणलं इकडंच आहे न तुले झाड माहित नाही का ते? अबे ते तुझ्या मागचं झाड पाय, ते दिसलं का मागचं पाय तर ते आंब्याचं का? तसं सांग ना का मग, आंब्याच्या झाडाला अटकू म्हणून. आता तिथं झाडच झाड आहे, आंब्याच्या झाडाला अटकू काय थैला? जा लवकर, ते आंब्याच्या झाडाले थैला अटकू म्हणलं या गुराचा ना 5 किलो गुर घेऊन येतो. जा लवकर. हे प्लॅनिंग आहे का म्हणलं शिवलालची? आम्हाला मंतर मारतेची माय भीन. हा बकरेले चारासाठी गुर नेतो म्हणते. हा 15 किलो इथं म्हणलं या आलू पोंगे मामा मस्त हे 3 जण मिळून गावठी दारू काढवले. आम्हाला मंतर मारतं का? अबे लेका झबऱ्या साईड नव्हून बे, झाडाच्या आड पाहू ना. तो शिवलाल इकडे शिवरालाय ना. बे शिवलाल इकडे नाही उरालाय, त्या आंब्याच्या झाडापाशी जाऊ राहिलाय तो थैला ठेवाले. मला माहित आहे ना बे. झालं का म्हणलं आता झबरू पाहून? हा हे गावठी दारू काढवायला म्हणलं 3 जण, मामा आलू पोंगे नाही शिवलाल. मग आता काय करायचं यायचं? पण काही नाही करू बे, येता फक्त आपण पिछा केला फक्त. ह्या कुठं चालला बा गुर घेऊन? हा ह्या लेड्या भोकाचा शिवलाल इकडे आला म्हणलं गुर घेऊन दारू काढायला गावठी. हे गावठी दारू काढायला इकडे मस्त आपल्या एरियामध्ये चालला. आता पाहिलं ना कुठं आहे ना कुठं नाही तर शांताराम काकाले सरपंच साहेबाला सांगून दे काही गावठी दारू काढवली म्हणून. हा चालला आता बकरे सोडायचे आहे चाराले. ठीक आहे चल. कुठं चालला का शांताराम भाऊ? बापा सरपंच साहेब हे 2 पोट्टे आहे वाटते सोबत. कुठं चाललेल बा? बोलाल भाऊ गावठी दारू प्यायला चाललो आहे. गावठी दारू प्यायले चालतं का सांग? गावठी दारू प्यायले मायबीन कोण काढू राहिले बा गावठी दारू आपल्या गावामध्ये? तो या भाऊच काढू राहिला म्हणलं शिवलाल. हा तो एक मामा आहे ना आलू पोंगे, हे 3 जण मिळून तो आंब्याचं झाड नाही का तिथं नव्हत आहे तिथं काढू राहिले म्हणते गावठी दारू. आम्ही चाललो म्हणलं पॅक मारायले. चालतं का सांग? खूप दिवसाची म्हणलं गावठी दारू पेली नाही आपण ना. नाही म्हणलं शांताराम भाऊ, नाही येत म्हणलं मी. कोण काय देवलाल भाऊ? चाल ना आता आपल्या गावापासून म्हणलं गावठी दारू भेटते. हा काढू राहिले म्हणलं गरम गरम पिऊन घेऊ म्हणलं एक पॅक. आता कधीच्या नव्हतामध्ये भेटू राहिले ते पिऊन घेऊ ना. चाललं शांताराम भाऊ. आता म्हणलं तिथं आहे म्हणलं शिवल्या, काय म्हणलं त्या शिवल्यापाशी जावं ना ते गावठी दारू मानलं प्यावा फेकणं तिकडं जा ना तुम्हीच. चाल ना काय देवलाल भाऊ, माबी शिवलाल धुळी आहे तिथं, मामा आहे ना आलू पोंगे आहे, तेले मागू आपण दारू. चालतं का सांग? ठीक आहे भाऊ शांताराम भाऊ, चाल मग मी मारून घेतो एक पॅक. चाल. अबे लेका पोट्ट्या मारत्या कुठं चालला बे याच्यासोबत? तू चालला का म्हणलं ते गावठी दारू प्यायले? हा चालला का म्हटलं? दाखवा तुला आता. आबा माबीन मी कायले चाललो म्हणलं याच्यासोबत दारू प्यायले? मी म्हणलं ह्या झबऱ्यासोबत आलो बकरे न्यायचे आम्हाला चारायले आता म्हणून इथं म्हणता आलो. आता चाललो बकरे चारायले. लेका मारत्या बकऱ्या चाराले तुला मगाने सोडतो म्हणलं होतं ना. एवढा टाइम काय केला मग? आबा एकटाच जाऊ का म्हणलं त्या जंगलामध्ये बकऱ्या चारायले? माय वाघा फागा राहते, डुकरं राहते, वासोला राहते ना. हा माय बिन म्हणलं त्या बकऱ्या वगैरे खाल्ल्या ठीक आहे, माया मागं धावला म्हणजे वाघ. हा म्हणून आम्ही सोबत जातो म्हणलं झबरून मी बकऱ्या चारायले. बे झबऱ्या तू चालला का म्हणलं दारू प्यायले याच्यासोबत गावठी का बकऱ्या सोडायला जातो? आपा बकऱ्या थोडी म्हणलं मग मला याच्यासोबत म्हणलं तिकडे जायचं आहे. त्या शिवलालला म्हणलं मला शिवा दिल्या आहे त्याला दाखवतो म्हणलं तिकडे जाऊन. बे लेका झबऱ्या तू कोणाले मंतर मारते बे? तू लेका गावठी दारू प्यायला चाललाय मला या शांताराम भाऊ सरपंच साहेबासोबत. हा त्या शिवलाल ले शिवा द्यायला नाही चाललाय तू, मला माहित आहे. आपा काही नका बोलत जाऊ, घेणं नाही माहित नाही काही नाही. हा शांताराम काकाला विचारा बरं. हा मला शिवा दिल्या म्हणून त्या शिवलालला त्याला सबक शिकवतो म्हणलं आता तिथं जाऊन. शांताराम या झबऱ्याले फेबऱ्याले नेऊ नको म्हणलं तिकडं. हा बकऱ्या चारायच्या म्हणलं त्याले. ठीक आहे तुम्ही जा म्हणलं तुम्हाला जायचं आहे तर. ब्रो तू जा म्हणलं बकऱ्या चाराले मारत्यान तू, आम्ही जातो म्हणलं तिकडं. हा ते काय तर म्हणलं सांगतो म्हणलं मी शिवलालले असं कसं शिवा देतात पाहतो मग त्याले. हा तुम्ही नका येऊ तिकडं. ठीक आहे शांताराम काका जा मग. चाल बरं काय देवलाल भाऊ. चला हो सरपंच साहेब चला म्हणलं पाहू म्हणलं तिकडं कशी का दारू भेटते तर गावठी. या चला मित्रांनो, आमच्या गावापाशी म्हणलं तिथे एक नद आहे, तिथं आंब्या झाडापाशी मामा आलू पोंगे आणि लेकाचा शिवलाल मस्त गावठी दारू काढून राहिली आहे. आता जाऊन पाहतो म्हणलं तिथं कशी काय आहे गावठी दारू, कशी लागते. आज एक पॅक मारतो म्हणलं गावठी दारूचा. तुम्हाला आवडते का म्हणलं गावठी दारू? आवडत असाल या म्हणलं आमच्या गावाले. ठीक आहे मित्रांनो, आम्ही चाललो म्हणलं आता गावठी दारू प्यायले मामापाशी. हा ह्या व्हिडिओचा पुढचा पार्ट म्हणजे पार्ट 2 उद्याला पाहायला भेटेल तुम्हाला, आम्ही कशी गावठी दारू पित होतो. ठीक आहे आता सांगा म्हणलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर चांगला वाटला असाल तर चॅनलला म्हणलं सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे अशाच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते. आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा म्हणता नमस्कार नमस्कार नमस्कार.